आपण या सभेचं वातावरण थोडस प्रफुल्लित करूया, ताजतवानं करूया. बोल भारत माता की, बोल भारत माता की. सन्माननीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या मनसर नगरीतले मतदार बांधव आणि बंधू भगिनी, आजची सभा ही सभा एका अपक्ष उमेदवाराची आहे, एवढं लक्षात असू दे. ही सभा कोणत्या नेत्याच्या आशीर्वादाखाली चाललेली नाहीये. ही सभा एका जनसेवकाच्या आशीर्वादाखाली चालू आहे. त्या जनसेवकाचं नाव आपण चांगलं जाणून आहे. हे जनसेवक सन्माननीय संजय भाऊ थोरात आपल्या मनसर नगरीतल्या प्रत्येक व्यक्तीसाठी झटणारं नेतृत्व आपण अनेक वर्ष झालं पाहतोय, झटून काम करते. त्यांच्याबद्दलच्या झालेल्या राजकारणाबद्दल अनेक वक्त्यांनी या ठिकाणी बोललं, त्याबद्दल मी आता पुढे बोलणार नाही. त्याबाबतची सर्व घटना मला माहीत आहे. मी या ठिकाणी एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून सन्माननीय बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वाच्या खाली या ठिकाणी आंबेगाव तालुका अध्यक्ष पद प्रहार जनशक्ती पक्षाचं सांभाळत असताना या तालुक्यामध्ये माझे दिव्यांग बांधव, या मनसर नगरीमध्ये माझे या दिव्यांग बांधव जे असतील, ज्या विधवा माझ्या माता माऊल्या असतील, त्यांच्यासाठी काम करणारे हे आमचे सन्माननीय संजय भाऊ थोरात, त्या ठिकाणी मी गेले सतत 7 वर्ष त्यांना काम करताना पाहतोय. काही दिवसापूर्वी ते एका पक्षामध्ये होते. मला त्या पक्षाबद्दल बोलायचं नाही, माझा त्या पक्षाशी काही एक संबंध नाहीये, परंतु मी बोलतो. ते एका पक्षामध्ये होते. 1-2-4 दिवस झाले त्यांना त्या पक्षातून त्यांना बाबा काही त्यांच्या नेत्यांनी बाहेर काढलं. या गोष्टींना एक समाजसेवक भीक घालत नाही. समाजसेवकाचं काम आहे समाजासाठी काम करणं, लढणं, पडलं तरी पुन्हा उठून त्यांच्यासाठी झटणं, हे समाजसेवकाचं काम आहे. तुम्ही किती काड्या करा, किती कांड्या करा, हे तुमचं काम आहे, परंतु समाजसेवकाचं काम आहे प्रत्येक तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांची कामं करणं. ते संजय भाऊ थोरात यांनी केलंय. गेले कित्येक वर्ष त्यांनी हे राबवलंय. ही मनसरची जनता त्या ठिकाणी जाणून आहे. नवनाथ भाऊ तुम्ही मगाशी बोलले, संजय भाऊंनी आमदारकी असो, खासदारकी असो, बड्या नेत्यांचे प्रचार केले. या प्रचारातून काही फायदा संजय भाऊंना नव्हताच. मुळे मी सांगतो त्या ठिकाणी त्यांनी फक्त पक्षनिष्ठा त्या ठिकाणी जपली. पक्षनिष्ठेला पक्षाने त्या ठिकाणी त्यांना डावललंय. म्हणून मी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना फक्त एकच विनंती करेल की तुम्ही समाजाशी निष्ठा राखा, जसं की संजय भाऊ थोरात यांनी आज रोजी समाजाची निष्ठा राखलेली आहे, समाजसेवकांची निष्ठा राखलेली आहे. त्याच आजला या ठिकाणी सभेच्या रूपात आपल्याला जनसंख्या पाहायला मिळते. संजय भाऊ जास्त बोलणार नाही मी या ठिकाणी, लक्षात घ्या. आपल्या प्राचीताई थोरात या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी उभ्या आहेत. या ठिकाणी प्राचीताईंना मी आश्वासित करतो की आपला जो दिव्यांग समाज आहे, तो दिव्यांग समाज आणि निराधार बांधव आणि विधवा महिला यांच्याकडे गेल्या 40 वर्षामध्ये आपल्या तालुक्याच्या भाग्यविधात्याने लक्ष दिलेलं नाही. नगराध्यक्ष असताना आपण मनसरचं तर कल्याण करावंच, आणि आपण नगराध्यक्ष होणारे 100%. कारण का विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कालच सांगतो, संजय भाऊंना रात्री 5:30 काहीतरी 7:30 वाजता फोन केला मी. आम्ही या मनसरच्या पोलीस स्टेशन मध्ये गेलो. का गेलो असेल? आमचे प्रहारचे कार्यकर्ते कळम इथले वय 60, आम्ही प्रचार संपवून चाललो होतो. त्यांना त्या ठिकाणी सोडलं. त्यांच्या मागे 5 ते 6 तरुण पोरं त्या ठिकाणी चांबडी पट्टे घेऊन त्यांच्या पाठी लावले. त्या ठिकाणी त्यांचे मित्र सवंगडी असल्या कारणाने त्यांचं त्या ठिकाणी सुटका झाली. असं का करताय? का गालबोट लावताय? कोण करताय? मी पोलीस बांधवांना पण त्या ठिकाणी विनंती करतो,
छडा लावा या गोष्टीचा. जर विरोधकांनी केला असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, आणि जर अन्य कोणती टोळी सक्रिय असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. संजय भाऊंनी मला सांगितलं आपलं या ठिकाणी इलेक्शन चालू आहे, आपण यावरती नक्कीच मार्ग तोडगा काढू. आम्ही संजय भाऊंना समाजसेवक म्हणून या ठिकाणी आम्ही पाठिंबा द्यायला आलोय, पाठिंबा दिलाय. आमचे कार्यकर्ते इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सकाळपासनं तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इथं प्रचार करतात. असं असताना माझा तो थोडासा जे लोक जे करतात त्यांनी थोडा लाजा बाळगल्या पाहिजेत. कारण ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, ज्याला डोळे नाही, ज्याला ऐकू येत नाही, तो व्यक्ती जर एखाद्या समाजसेवकाच्या पाठीमागे उभा राहिला तुमच्या पोटात काय दुखतंय? असं नाही झालं पाहिजे. काळिंबा फासण्याचं काम तुम्ही करताय असं मला तर वाटतं. पुढच्या 2 तारखेला आपल्याला रिक्षा समोरचं बटन हे लक्षात ठेवून त्या ठिकाणी प्राचीताईंना बहुमूल्य मतदान करून त्या ठिकाणी प्रचंड मतदान करून त्यांना विजयी करायचं आहे. आणि सोबतच आपल्या स्नेहलताई सासकर या प्रभाग क्रमांक 16 या ठिकाणावरून त्यांचं चिन्ह आहे स्कूटर. त्या स्कूटरच्या समोरील बटन दाबून त्यांनाही आपण मतदान करून विजयी करायचं आहे अशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं, दिव्यांग बांधवांच्या वतीनं, निराधार बांधवांच्या वतीनं विनंती करतो. आणि संजय भाऊ, पुढच्या काळात तुम्ही एखादा पक्ष प्रवेश कराल नाही कराल हा विषय वेगळा आहे, परंतु समाजसेवक म्हणून काम करत आहात. आमच्यासारखा समाजासाठी, तळागाळातल्या लोकांसाठी काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या पाठीशी उभा राहणार, तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे ही तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.